आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक पालक हे मुलांना शांत ठेवण्यासाठी मोबाईलचा आधार घेताना दिसतात। जेवण भरवणं असो किंवा हट्ट थांबवणं, मोबाईल हा अनेक घरांमध्ये सोपा पर्याय बनलाय। मात्र हाच पर्याय आता धोक्याची घंटा ठरत असल्याचं समोर आलंय। एम्सच्या संशोधनानुसार कमी वयात स्क्रीनचा जास्त संपर्क आल्यास मुलांमध्ये ऑटिझम सदृश लक्षणांचा धोका हा वाढू शकतो। याच विषयावर मनसोपचार तज्ञ यांनी पालकांना महत्त्वाचा इशारा दिलाय। पाहूयात यावरचाच हा विशेष रिपोर्ट। मोबाईलच्या विळख्यात अडकते बालपण, लहान मुलांच्या मानसिक विकासावर परिणाम, मोबाईलमुळे मुलांचा चिडचिडेपणाही वाढला। मोबाईल अगदी लहान वयातच मुलांच्या हाती स्थिरावलाय। कार्टून, गाणी किंवा व्हिडिओ पाहण्यात रमलेली मुलं शांत दिसतात, पण या शांततेमागे त्यांच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर होणारा परिणाम अनेकदा दुर्लक्षित राहतो। खरं तर बालवयात मेंदूची वाढ अत्यंत वेगानं होत असते। मात्र अशा काळात सतत स्क्रीन समोर राहिल्यानं लहान मुलांच्या संवाद कौशल्य आणि वर्तनावर परिणाम होतोय। मोबाईलमुळे लहान मुलांवर काय परिणाम होतात? संवाद कौशल्यावर परिणाम, सतत चिडचिड करणं, एकटेपणा वाढण्याचीही शक्यता, नजरेला नजर देणं टाळणं, उशिरा बोलायला सुरुवात, सतत एकाच गोष्टीत गुंतून राहणं, इतर मुलांमध्ये मिसळण्यास टाळाटाळ करणं, नावानं हाक मारली तरी प्रतिसाद न देणं। अगदी पहिल्या महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंतच्या मुलांना आईबाबा बिझी असतील, ते काही कामात असतील, त्यावेळेला त्यांना मोबाईल दिला जातो। पालकांनी 2 वर्षापर्यंतच्या मुलांना तर मोबाईल देऊच नाही। खूपच तुम्ही बिझी असाल तर इतरांची मदत घ्या। खूप जास्त तुमच्याकडे कामं असतील तर मुलाला खेळणी द्या। आवाजाची खेळणी असतील, फिरणारी खेळणी असतील, अशा खेळण्यांसोबत त्याला खेळायला लावा। त्याला मोबाईल देण्याचं टाळा। मुलांच्या विकासासाठी घरातील वातावरण, खेळ आणि संवादाची मोठी भूमिका असते। पालकांचा सहवास, गोष्टी सांगणं, चित्र काढणं किंवा मैदानी खेळ यामुळे मुलांचा बौद्धिक आणि भावनिक विकास अधिक प्रभावीपणे होतो। स्क्रीन समोर जास्त वेळ गेल्यास मुलांचं लक्ष हे आभासी जगात अडकू शकतं। त्यामुळे पालकांनी 2 वर्षांपर्यंत स्क्रीन एक्सपोजर शक्यतो टाळणं हे गरजेचं आहे। आताच्या जमान्यामध्ये सर्रास मुलांकडे मोबाईल असतो आणि अगदी लहान मुलांना देखील आपण जेवण करायचं असेल किंवा त्यांनी रडलं जरी तरी आपण त्यांना मोबाईल देतो। पालकांनी जर मोबाईलला दूर ठेवलं तर मुलं देखील मोबाईलला दूर ठेवतील, कारण मुलं हे पालकांचं अनुकरणच करत असतात। मग अशा वेळेला मुलांमध्ये ही जी भावना वाढते की मला हे हवंच, किंवा चिडचिडेपणा किंवा एकाग्रता नसणे, स्मरणशक्ती कमी होणे, हे सर्व ह्या आपल्या मोबाईलच्या अतिवापरामुळे झालेलं आहे। पालकांनी कुठेतरी ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, कारण आपण म्हटलं जातं की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, पण त्यानुसार आपण मुलांची काळजी घेतो का? नाही घेत। कारण मुलं शांत व्हावं, मुलांनी चिडचिड करू नये, शांतपणे जेवावं म्हणून आपण काय करतो, एक आपली जबाबदारी टाळावी म्हणून आपण मोबाईल मुलांच्या हातात देऊन टाकतो। त्यांचा आणि पालकांचा जो संपर्क आहे तो कमी होत चाललेला आहे। दोघांमधलं जे अंतर आहे, दुरावा आहे, तो खूप प्रमाणामध्ये आजकालची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये खूप प्रमाणात वाढत चाललेला आहे। तर पालकांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे। मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी मोबाईल हा कायमस्वरूपी पर्याय होऊ नये। दैनंदिन जीवनात मुलांसोबत वेळ घालवणं, त्यांना खेळात सहभागी करणं आणि प्रत्यक्ष संवाद वाढवणं आवश्यक आहे। कारण सुरुवातीच्या काही वर्षात मिळणारे अनुभवच मुलांच्या भविष्यातील व्यक्तिमत्वाची पायाभरणी करत असतात। स्क्रीन टाईमच्या अतिरेकामुळे मुलांच्या भविष्यातील वर्तनावर परिणाम होताना दिसतोय। त्यामुळे मुलांशी संवाद साधणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे पालकांसाठी आता गरजेचं झालं आहे। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।